कधी कधी आपल्या आयुष्यात सगळं असतं, शक्ती असते, टॅलेंट असतो, स्किल्स असतात, पण काहीतरी छोटंसं आपल्याला मागे ओढत राहतं. लोक म्हणतात नशीब नाही आहे, काल वाईट आहे, परिस्थिती चुकीची आहे. पण खरं सांगू, आपण अडकलो नाही आहोत, आपण स्वतःला अडवत आहोत. समस्या आयुष्यात नसते, ती आपल्या मनाच्या कालकोपऱ्यात बांधलेल्या भीतीच्या दोरीत असते. आणि आश्चर्य म्हणजे हत्तीसारखा बलाढ्य प्राणी शेकडो माणसांना पराभूत करू शकणारा एका छोट्याशा दोरीला बांधून आयुष्यभर उभा राहतो. मग विचार करा, खरी कैद पायातली दोरी आहे का, की मनात बसलेला विश्वासाचं लॉक? एका गावात जोरात टाळ्यांचा आवाज, सर्कस सुरू होता. मधोमध मोठे कलाकार, रंगीबेरंगी लाईट्स आणि त्या प्रकाशात एक विचित्र दृश्य. मोठे मोठे हत्ती एका बारीक दोरीला बांधलेले, ना लोखंडी साखळ्या, ना मोठा खांब, फक्त एक छोटी दोरी. एक मुलगा विचारतो, इतके मोठे हत्ती ही दोरी तोडू का शकत नाहीत? सर्कसचा प्रशिक्षक हसत म्हणतो, ते तोडू शकतात, पण त्यांना वाटत नाही. लहान असताना त्या हत्तीला हाच दोरा बांधला जातो. तो सुटण्याचा प्रयत्न करतो, तो धडपडतो, पण सुटत नाही. मग मनात बसतं, मी सुटू शकत नाही. लहानपणी जमलं नाही म्हणून मोठेपणी देखील ते तसंच मानत राहतं. खरं पाहायला गेलं तर हत्ती 1000 पट शक्तिशाली असतो, पण त्याचा विश्वास मात्र कमकुवत. दोरा कमजोर, पण विश्वास चांगला घट्ट. खरी बेडी शरीरावर नसते, ती मनावर असते. आज अनेक युवक ह्या दोरीला बांधलेले आहेत. सोसायटी काय म्हणेल, मी कसा दिसतो, माझ्याकडे पैसे नाही आहेत, अपयशाची भीती, तुला जमणार नाही, हे सगळं छोटं असतं, पण आपण त्याला पर्वत म्हणतो. तो मुलगा दोरी हातात घेतो, हलकासा जोर देतो आणि दोरी सुटते. हत्ती स्तब्ध. त्याला पहिल्यांदा कळतं, मी अडकलो नव्हतो, मी फक्त विश्वास ठेवत होतो. त्या दिवशी हत्तीने पहिलं पाऊल टाकलं आणि पुढे तो पळायला लागला. बलांमध्ये कमतरता नसते, विश्वासामध्ये असते. पायातली दोरी कधीच मजबूत नसते, मनातली भीतीची गाठ मजबूत असते. ती उघड आणि पुढे निघ. अपयशाची भीती, लोकांचं बोलणं, घरचे दबाव, कमीपणाची भावना, ही दोरी पण डिसाईड तू कर, दोरीमध्ये राहायचं की दोरी तोडायची.